नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता खूप मोठा धम्माल ट्विस्ट आलेला आहे, ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो. एकीकडे अर्णव ईश्वरी वटपौर्णिमा करून परत यायला निघालेले असतात. अचानक अर्णव गाडी थांबून गाडीच्या टायराकडे बघतो. ईश्वरी विचारते, काय झाले? आता अर्णव गाडीतनं उतरतो, त्याच्या मागे ईश्वरी पण उतरते. दोघेही पंक्चर झालेल्या टायराकडे बघू लागतात. ईश्वरीला तर खूपच टेन्शन येतं आणि ती अर्णवच्या तोंडाकडे पाहू लागते. तिकडं आता उदयकांतनी रमाकांतला किडनॅप करून बांधून ठेवलेलं असतं आणि तो आता रमाकांतला म्हणतो, तुला सगळं सत्य समजलं असेल तरी तू वल्लरी आणि माझ्या मर्जीशिवाय काहीच करू शकत नाही रे, कारण वल्लरीच माझ्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतीये. रमाकांत आता त्याला म्हणतो, मी पण घरात हे खरं सांगितल्याशिवाय गप नाही बसणार, लक्षात ठेव. तिकडं अर्णवच ईश्वरीची मदत घेऊन रोमॅन्टिकपणे गाडीचं पंक्चर काढून घेत असतो. पण तेच दुसरीकडे त्या दोघांचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे राकेश हा पाण्याच्या कोरड्या माठामधून एक पुडी काढतो आणि त्यातली ती पूड हातावर घेऊन तो उडवतो आणि हसतच मनातल्या मनात म्हणतो, आता अर्णवचा बँड वाजवायची वेळ आली. आता लवकरच मी अर्णवकडून आत्तापर्यंतचा सगळा हिशोब क्लिअर करणार आहे. राकेशचा प्लॅन नक्की काय आहे हे अजून समजायचं बाकी आहे. पण तेच तिकडं रमाकांतला वल्लरीचं सगळं सत्य समजले. रमाकांतनी वल्लरीच्या रूमची झडती घेतली. त्यात तिथं त्याला ते फोटोज आणि त्या फोटोची निगेटिव्ज आणि एक मेडल सापडलं. हे तेच मेडल आहे जे चोरल्यामुळे वल्लरीने अर्णवच्या आईकडून मार खाल्लाय आणि ह्यामुळेच वल्लरीने आत्तापर्यंत एवढा मोठा इतिहास रचलेला आहे.